पुढची बातमी बघूयात। बातमी आहे रवींद्र धंगेकर आणि मुरलीधर मोहोळ या दोघांमधल्या आरोप प्रत्यारोपांची। कारण पुण्यामधल्या जैन बोर्डिंग हाऊसचं प्रकरण सध्या गेले काही दिवस गाजतंय आणि साधारणपणे आठवडाभर या दोन्ही नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांचे सामने सध्या सुरू आहेत। रवींद्र धंगेकर आणि राजू शेट्टी या दोघांनी देखील याच प्रकरणावरून मुरलीधर मोहोळ यांना लक्ष केलंय। हे सगळे आरोप फेटाळत मुरलीधर मोहोळ यांनी आज जैन बोर्डिंग हाऊसला भेट दिली आणि या प्रकरणाशी संबंध नसल्याचं जाहीर केलेलं आहे। मोहोळ यांनी आपण जैन समाजाच्या सोबत आहोत असा विश्वासही व्यक्त केलाय आणि ही भेट संपवून ते घरी निघत होते। असं असताना जैन समुदायाने मोहोळ यांना घेराव घातला। जमिनीचा संपूर्ण व्यवहार रद्द केल्याचे जाहीर करा अशी मागणी करत जैन समुदायाने जोरदार घोषणाबाजी देखील केली आणि याच घोषणाबाजीमुळे त्या ठिकाणी काहीसा गोंधळ निर्माण झाला। मात्र मोहोळ यांनी वातावरण शांत करत तिथे उपस्थित असलेल्या जैन समुदायाची समजूत काढायचा देखील प्रयत्न केलेला आहे। 100% मी आज शब्द दिलाय, गुरुदेवजींच्या समोर दिलाय। तर मुरलीधर मोहोळ हे निघत असताना जो जैन समाज होता तो एकवटलेला होता, त्यांनी कशा पद्धतीने घोषणाबाजी केली आपण जाणून घेऊया। आज काय सांगितलं की 1 तारखेला हा विषय संपलेला असेल, तुम्हाला हवा तसा निकाल मिळेल एवढं सांगितलं। दुसरी एक मागणी आहे। तर हा सगळा वाद गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यामधल्या याच जैन सर्किट बोर्डिंग हाऊसला भेट दिली आणि त्यावेळेला मोहोळ आणि जैन मुनी यांच्यामध्ये जो काही संवाद झालेला आहे तो सुद्धा बघूयात। संस्कार शिक्षित करते हैं, धर्मात्मा बनते हैं और पीजी में रहने वाले उनका जीवन अलग हो सकता है। इसलिए हॉस्टल ही रहेगा। यहाँ पर धार्मिक शैक्षणिक सामाजिक कार्य ही यहाँ पर होना चाहिए, दूसरा कोई कार्य यहाँ पर नहीं होना चाहिए। और ये मेरा प्रण है 1 नवंबर के, आपने कहा ही है 1 नवंबर के पहले ये विषय पूरा हल हो गया तो ठीक है, वरना मैंने जो प्रण किया है प्राण छोड़ने पर अपने प्रण को नहीं छोड़ना। लोकप्रतिनिधी म्हणून या शहराचा खासदार म्हणून जे काही जैन बांधवांच्या सोबत न्याय होणं अपेक्षित आहे, पुढच्या काही दिवसात त्याचा न्याय होण्यासाठी माझी महत्वाची भूमिका राहील आणि लवकरात लवकर हा विषय समाजाला हवा तसाच सुटला जाईल हे मी या ठिकाणी आपल्याला आश्वस्त करतो। कुठल्याही प्रकारे आपल्याला आपल्या हक्कासाठी न्यायासाठी भांडावं लागणार नाही, आपल्याला कुठल्याही प्रकारचं त्रास होणार नाही हे या ठिकाणी मी खात्रीलायक आपल्याला सांगतो।